आमदार अमित भैया देशमुख यांनी जिंकले बच्चे कंपनीचे दिल। लातूरात आमदार अमित देशमुख यांच्या स्वभावाबाबत विविध किस्से ऐकायला मिळतात, त्याची चर्चाही होते। मात्र शनिवार रोजी अमित देशमुख यांच्या स्वभावाचा वेगळाच पैलू सर्वांसमोर आला आणि त्यांच्या त्या कृतीने उपस्थित सर्वांना सुखद धक्का तर दिलाच, सोबत 2 बालकांचे दिल देखील त्यांनी या आपल्या कृतीने जिंकले। हा घडलेला किस्सा लातूरात आता चर्चेचा विषय ठरला आहे। त्याचं झालं असं की शनिवारी लातूरात जनावरांचा बाजार भरतो। यामध्ये विविध जनावरांसह पक्षी देखील खरेदी विक्रीसाठी ठेवले जातात। 2 लहान मुले जमा केलेले पैसे घेऊन पक्षी खरेदीसाठी बाजारात आले होते। त्यांनी एक पक्षी खरेदी केला आणि ते घराकडे निघाले। त्याचवेळी आमदार अमित देशमुख लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या स्वर्गीय माणिकराव सोनवणे गुळ मार्केट आणि जनावरांच्या बाजारातील सुविधांची पाहणी करण्यासाठी आले होते। योगायोगाने त्यांची नजर एक पक्षी घेऊन जाणाऱ्या त्या लहान 2 मुलांवर पडली। उत्सुकता म्हणून आमदार अमित देशमुख यांनी मुलांना थांबवून त्यांच्यासोबत चर्चा केली। पक्षाचा सांभाळ करायचा असेल तर नर मादी घेऊन जाणे गरजेचे असताना एकच पक्षी का घेऊन जात आहेत, असा प्रश्न त्यांनी मुलांना केला। त्यांची इच्छा आणि अडचण लक्षात घेऊन आम्ही स्वतः पक्षी खरेदी करून देतो असे म्हणत आपल्या पेयला बोलून त्यांनी लहान मुलांना दुसरा पक्षी खरेदी करण्यासाठी मदत केली। आमदार अमित देशमुख यांच्या या अनपेक्षित कृतीने उपस्थित सगळ्यांनाच सुखद धक्का बसला। तर एक पक्षी खरेदी करण्यासाठी आलेल्या त्या 2 लहान मुलांना 2 पक्षी मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता। यावेळी आमदार अमित देशमुख यांनी त्यांच्यासोबत चर्चा करून पक्ष्यांचा नीट सांभाळ करा असा आपुलकीचा सल्लाही दिला। अचानक अमित भैयांची झालेली भेट आणि एका पक्षासोबत दुसरा पक्षी मिळाल्याने त्या लहान मुलांनी अमित भैयांच्या हातात हात देऊन आभार मानले आणि ते घराकडे निघून गेले। अचानक घडलेल्या या प्रसंगामुळे अमित देशमुख यांच्या स्वभावाचा एक वेगळाच पैलू सर्वांसमोर आला। त्यांनी केलेली मदत पक्षीमित्र असलेल्या लहान मुलांच्या मनावर कायम कोरली गेली। भैयांनी मुलांचे दिल जिंकले अशी चर्चा उपस्थितांमध्ये चांगलीच रंगली होती।